लहानपणी आपल्याला सर्वात पहिले संघ जो कोणाचा असतो तो आपल्या आईचा, आपल्या वडिलांचा असतो आणि आपल्या परिवाराचा संघ असतो. तो परिवाराचा संघ आपला काही दिवसांनी सुटतो आणि आपला बाहेरच्या जगाशी संपर्क येतो आणि जगामध्ये आपल्याला वेगवेगळे व्यवहार असताना, आपण वावरत असताना आपल्या वेगवेगळ्यांचा आपण त्या ठिकाणी संघ येतो. त्या ठिकाणी चांगल्या लोकांचाही संघ येतो, वाईट लोकांचाही संघ येतो. त्या ठिकाणी चांगलं आणि वाईट या ठिकाणी निवडण्याची जी काही संधी आहे ती मनुष्याला भगवंताने दिलेली आहे आणि ती देण्यासाठी परमेश्वराने माणसाला बुद्धी दिलेली आहे. माणसाला आपल्याला एक बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीच्या जोरावरती चांगलं आणि वाईट ही माणूस निवडत असतो. आणि हा संघ निवडण्याची जी काही क्रिया आहे ना, तो माणूस एका वयामध्ये आल्यानंतर त्याला जेव्हा कळू लागतं की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे, हे जेव्हा कळत ना त्याला, तेव्हा तो त्या ठिकाणी चांगलं आणि वाईट मध्ये निवड करत असतो. आणि या ठिकाणी जेव्हा आपल्या बुद्धीला समजलं की संघ सांगत सेवा मंडळ ही पदयात्रा जी आहे ही पदयात्रा चांगुलपणाकडे नेणार आहे आणि तेव्हा आपण सर्वजणांनी मिळून या पदयात्रेला आपण या ठिकाणी निवडलेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्याने गेले 24 वर्षापासून ही पदयात्रा चालू आहे, संघ सांगत सेवा मंडळ. आणि आपल्याला जो संघ मिळालेला आहे तो संघ सामान्य नाही, तो परमेश्वराच्या भक्तांचा संघ आहे, परमेश्वराच्या संतांचा संघ आहे. महाराष्ट्र ही भूमी आहे ना, ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आपल्याला माहिती आहे बंधू, या भारतामध्ये 29 राज्य आहेत. 29 राज्यामध्ये कोणत्याही भूमीला संतांची भूमी म्हणून ओळखल्या जात नाही. फक्त आणि फक्त आपला महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आणि ही संतांची भूमी जी आहे ना, या संतांची भूमी म्हणून हे जे नाव आलं आहे ते नाव सुरुवात जर संतांची भूमी जर या नावाला सुरुवात जर कुठून झाली असेल तर ते माझ्या मानवपंथापासून झालेली आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. कारण जेव्हा महाराष्ट्र हा होता ना, या महाराष्ट्रामध्ये अत्यंतपणे जातीभेद असेल, वर्णभेद असेल, अशा प्रकारे संपूर्ण जे काही शास्त्र होतं मोक्ष मार्गाकडे नेणारं वाटचाल ज्या शास्त्रानं होत होती ते शास्त्र कडीकुलपात बंद केलं होतं एक विशिष्ट वर्गाने. त्या विशिष्ट वर्गाने कडीकुलपात बंद केलेल्या त्या कुलपाला तोडून सर्वजन सामान्यांना या ठिकाणी मोक्षाची मार्ग दाखवणारा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी माझा परमेश्वर अवतार या महाराष्ट्रामध्ये अवतरणार. आणि यानंतर या ठिकाणी ही क्रांती सुरू झालेली आहे, ती म्हणजे मोक्षाची क्रांती. आपण आजच्या काळामध्ये अनेक या ठिकाणी आंदोलन बघत असतो. हे कोणी आरक्षणासाठी आंदोलन मागते, कोणी कशासाठी आंदोलन करते, कोणी कशासाठी आंदोलन करते. परंतु पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या भूमीवरती जनसामान्यांना देखील मोक्षाचा मार्ग मिळावा यासाठी आंदोलन करणारा जर कोणता पंथ असेल तो आपला मानव पंथ आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी विचारधारा घालून दिलेली आहे आणि ही विचारधारा ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस कोणतंही साधन नव्हतं. परमेश्वराला या ठिकाणी येऊन आपल्यासाठी झटण्याची किंवा फिरण्याची झिजण्याची गरज नाहीये. तो परमेश्वर समर्थ आहे, तो त्या ठिकाणी बसून सुद्धा आपल्याला या ठिकाणी संपूर्ण पोषवू शकतो, सगळं करू शकतो. परंतु जीवाला त्याची किंमत कळावी म्हणून परमेश्वराने अवतार धारण केला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रामध्ये पायी पायी प्रत्येक गावोगावी फिरून दारोदारी फिरून ज्ञानाचं निरूपण केलं. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जगामध्ये सर्वात पहिली पदयात्रा सुरुवात झाली ती म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींपासून. आणि ती पदयात्रा 11व्या शतकामध्ये सुरू झाली तर आज 20वे शतक आले तरीही चालू आहे. याचा अर्थ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे ज्ञानाचं बीजारोपण केलेलं आहे ना, ते बीजारोपण आजही आपल्यामध्ये वावरते. आणि त्या ठिकाणी हे वावरण्याचं काम जे कोणी करत असेल हे संत मंडळी आहेत. या संत मंडळींच्या आधारे आपल्यापर्यंत ते ज्ञान पोहोचतंय आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला संत मंडळींना कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाहीये. आपल्या 700, 500, 700 लोकांना घेऊन प्रत्येक गावोगावी दारोदारी फिरून या ठिकाणी नियोजन करायचं, जेवणाचं नियोजन, भोजनाचं नियोजन, या ठिकाणी झोपण्याचं नियोजन, प्रत्येक गोष्टीचं नियोजन करण्याची काही गरज आहे का सांगा बरं? नाहीये. आपल्या आश्रमात आपण सुखी नाही, परंतु माझ्यासोबत माझा समाज देखील मोक्ष मार्गाची जी वाट आहे ती वाट यांना देखील दिसावी, यांनी देखील या ठिकाणी मोक्षाची वाटचाल करावी आणि परमेश्वराची एक भक्ती करावी. याच एका तळमळतेने या ठिकाणी संत हे झटत असतात आणि हे संत आज गेले 24 वर्षापासून आपल्यासाठी झटत आहेत. हे संपूर्ण संयोजक मंडळी बंधूंनो, हे यांचं अर्ध आयुष्य आपल्यासाठी यांनी दिलेलं आहे. संतांचं आयुष्य समाजासाठी आहे. हे विश्वची माझे घर म्हटलेलं आहे, हे संपूर्ण विश्व माझं घर म्हटलेलं आहे. मग विश्वातले सर्व परिवार जो आहे तो माझा म्हटलेला आहे बंधूंनो.
आपण या ठिकाणी आलोय याचं निमित्त कोण असेल तर ही संत मंडळी आहे. या संत मंडळींच्या या ठिकाणी ज्यांच्या आयोजनाने यांच्या नियोजनाने आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पवित्र असं केलेली ही भूमी आहे ना, या भूमी नमस्कार करण्याची आपल्याला संधी मिळतात. आणि असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघरी गावोगावी फिरून या ठिकाणी ज्ञानाचं निरूपण केलं. अशाच प्रकारचं एक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठणवर वृद्धपूरला जात असतानाचा एक प्रसंग आहे. एक गाव आहे, गाव इसवी. आपण काल बघितलं आदरणीय श्रद्धेय श्री गोरणे बाबाजींनी या इसवी स्थानाची लीला सांगितली आहे. या इसवी स्थानाची आपण लीला काल रात्री ऐकली लक्षात आहे कोणाचं? सांगा बरं कोणी आहे ना? ऐकू आलं काल रात्री? परत आपल्याला भरपूर आपण प्रत्येक गावोगावी जातो ना पदयात्रेमध्ये आपण काहीतरी शिदोरी घ्यायची. शिदोरी कशी घ्यायची? जेवणात शिदोरी नाही घ्यायची आपल्याला येळेची शिदोरी घ्यायची. येळेची शिदोरी घेऊन आपण आपल्या घरी जायचं आणि त्या लीळाचं चिंतन करायचं, आठवण करायचं. आपण शहरात काम करताना सुद्धा आपण ते आठवण करू शकतो. आपण सर्व शेतकरी मंडळी आहात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी शेती कशी करायची हे सुद्धा सांगितलेले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शेती कशी करायची, श्री चक्रधर स्वामी मशागत कशी करायची, नांगर कसा हाकायचा, आऊत कसा हाकायचा, सगळं निरूपण केलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. हे सगळं लीळा चरित्रामध्ये लिहिलेलं आहे. मग लीळा चरित्र हा एखाद्या घरामध्ये बसून किंवा कुठेतरी तयार झाला नाही. लीळा चरित्र ग्रंथ हा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मातीच्या कलातून निर्माण झालेला ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र ग्रंथ. पण लीळा चरित्र ग्रंथ जे आहे ना, लीळा चरित्रामध्ये लीळा आपल्याला सर्वात महत्वाची आहे. ही लीळा आपल्याला ऐकण्यास मिळतात तर या पदयात्रेच्या संदर्भातून मिळतात. ज्या ज्या गावामध्ये जातो आपण त्या त्या गावामध्ये जाऊन आपण या लीळा चरित्र म्हणजे ज्या ज्या गावामध्ये मुक्काम असेल, ज्या ज्या गावामध्ये आपलं स्थान वचन असेल त्या ठिकाणी आपण लीळा ऐकतो. पण ऐकून त्या ठिकाणी सोडून नाही द्यायचं. ती लीळा आपण आपल्या सोबत घ्यायचं. शिदोरी घ्यायची, ती लीळेची शिदोरी घेऊन आपल्याला आपल्या घरी जाऊन आपल्या घरी ती वाटायची आहे. कोणाला वाटायची? लहान मुलांना वाटायची, आपल्या आजूबाजूच्यांना वाटायची. आपण एखाद्या मंदिरातून गेलेला प्रसाद वाटतो की आपण नारळ घेतो, साखर नारळ किंवा अजून काही लाडू असेल आपण सगळ्यांना वाटतो आजूबाजूला. आपण लीळ्यांची शिदोरी आहे ना ही सुद्धा वाटली पाहिजे. कारण लीळ्यांची शिदोरीने प्रत्येक मुलाच्या मनावर संस्काराचे बिजार उठवत असतात. म्हणून ही लीळ्यांची शिदोरी आपण घ्यायची आहे. आणि याच प्रसंगी आपण या इसवी स्थानाची लीळा या ठिकाणी बघणार आहोत. स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठणवरून रुद्रपूरकडे म्हणजे श्रीगोंदी प्रभू अवतार आपल्याला माहिती आहे. चौथा अवतार त्या अवताराकडे जात असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इसवी या स्थानात आले. याच्या आधीच एक भक्त होता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा एक भक्त आहे, दादोच नाव आहे त्यांचं नाव आहे रामदेव. त्या रामदेवाला समजलंय की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रुद्रपूरला चाललेले आहेत आणि इसवी या गावाकडून जात आहेत. हे समजल्यानंतर लगेच रामदेवाने काय केलं? लगबगीनं शहरामध्ये गेला. शहरामध्ये जाऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या रंधनासाठी म्हणजे जेवणासाठी जे काही वस्तू लागतात ते घेतलेले आहे. त्या ठिकाणी काय घेतलं? त्यांनी पीठ घेतलं असेल, कणी घेतलं असेल, तांदूळ घेतला असेल किंवा अजून भाजीपाला घेतला असेल. हे सगळं घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भेटीला येतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं असं सुरू होतं माहिती आहे की मागचं मंदिर आहे ना, आता आपण स्थान केलंय ना, याच्या मागे अजून एक बघा शेवटचं स्थान केलं. तिथं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं पिंपळाचं झाड होतं पहिले. त्या पिंपळाच्या झाडाखाली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वस्ती झाली. मग आश्रस्त झाले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. रामदेव आले की संपूर्ण शिदा म्हणतो आपण, जी काही पीठ असेल, भाजीपाला असेल. बघा म्हणजे आपण सुद्धा मार्गाच्या भेटीसाठी जात असतो. कुठेही मार्गाच्या भेटीसाठी जात असतो ना, जात असताना अशा प्रकारची शिबिर आपण तिथे जाऊन जेवतो. वास्तविकता आहे आपण तिथे जाऊन जेवायलाच पाहिजे, ते आपल्यासाठी प्रसाद आहे. परंतु आपल्यालाही ती क्रिया घडली पाहिजे या अनुषंगाने आपण काहीतरी घ्यायचंय. ही रामदेवाने ते दाखवून दिले. रिक्त आपण सांगितलेलं आहे 5 जणांना रिक्त असते म्हणजे रिकाम्या हाताने भेटू नये. रामदेव त्या ठिकाणी सर्वज्ञांना एक ईश्वर अवतार किंवा एक गुरु म्हणून मानत होते. त्या ठिकाणी काहीतरी घेऊन जावं म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींसाठी त्यांनी शिदा मानवाच्या भाषेमध्ये शिदा म्हणजे कोरडी भिक्षा असते ना, ती कोरडी भिक्षा शिदा म्हणतात. पीठ असेल, कणिक असेल, तांदूळ असेल अशा प्रकारचे शिदा घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भेटीला गेले. श्री चक्रधर स्वामींच्या भेटीला गेल्यानंतर सर्वज्ञांना पाहिलं त्यांनी त्या ठिकाणी दंडवत घेतला. या ठिकाणी आपल्याला विधी शिकायचा आहे. जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींबरोबर रुद्रपूरला जात असताना चांगदेवंत म्हणून एक बालक होते. ते बालक काय करायचं माहिती? ते बालकाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चालले होते आणि दूरच रुद्रपूरचा कळस दिसला. बरोबर रुद्रपूरचा कळस दिसल्याबरोबर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या ठिकाणी हात जोडले.
आणि चांगदेवभट्ट जो मुलगा होता तो हात जोडत असताना सर्वज्ञ श्री चक्र स्वामी त्यांना म्हणताय तुम्ही हात जोडू नका, तुम्ही साष्टांग दंडवत घाला. म्हणजे स्थान देखत ठेवो दंडवत घालायचे. ज्या ठिकाणी आपल्याला स्थान दिसतंय ना त्या ठिकाणीच आपण त्या ठिकाणी दंडवत घालायचा आहे. सर्वप्रथम हा विधी आहे. आपण स्थान करण्यासाठी आलो, स्थान करण्यासाठी डायरेक्ट आत गेलो नाही. सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी स्थानाला 2 दंडवत घालायचे आहेत. दंडवत घालून बाहेरून हात धुवून आपल्याला व्यवस्थित स्थान करायचं आणि स्थान झाल्यानंतर पुन्हा 2 दंडवत घालायचे. हा विधी या ठिकाणी रामदेवांच्या विधीतून आपल्याला चालू झाला. सर्वज्ञ श्री चक्र स्वामींना त्यांनी पाहिलं, त्या ठिकाणी 2 दंडवत घातले आणि दंडवत घातल्यानंतर भेट घेतली. भेट घेतल्यानंतर गरमी होती खूप, चालत आले होते भरपूर, त्यामुळे त्यांना गरमी झाली. भेट घेतल्यानंतर बाहेर आले आणि बाहेर एक तिकडच्या बाजूला तळ आणि त्या तळ्यामध्ये आंघोळ करण्यासाठी जायचं निघाले पोहण्यासाठी निघाल्यानंतर तळ्यामध्ये त्यांना कमळा दिसले, कमळाची फुल दिसली. कमळाची फुल दिसल्यानंतर त्यांना काय वाटलं, स्वामींची या कमळाच्या फुलाने आपण कमळाच्या फुलाने आपण पूजा करूया. आपल्याला फुलं दिसलं आपल्याला काय वाटतं, हे फुलं माझ्या डोक्यात किती छान दिसतील, किंवा हे फुलं घरी गेल्यावर माझ्या मुलीच्या डोक्यात ठेवू घालू किंवा गजरा बनवू काहीतरी करू असं वाटतं ना आपल्याला. तर रामदेवाला तसं नाही वाटतं, हे फुल माझ्या देवासाठी वापरायचे, हे फुल माझ्या देवाच्या पूजेसाठी वापरायचे, किती छान वाटेल माझ्या स्वामीच्या ठिकाणी. म्हणून रामदेवाने ते कमळ पाहिलं आणि सर्वज्ञांची आज्ञा घेण्यासाठी पुन्हा वापस आले आणि सर्वज्ञ स्वामींनी विचारलं की त्या ठिकाणी फुलं आहेत, त्या कमळाच्या फुलाने मी तुमची पूजा करू का, हे विचारल्यानंतर सर्वज्ञ स्वामींनी त्या ठिकाणी होकार दिला. होकार दिल्यानंतर मग काढायचा प्रश्न आहे, कारण कमळ कुठं उगवतं, चिखलामध्ये. चिखलामध्ये जायचं म्हणजे दलदल असते, तळ येते, माणूस बुडले जाऊ शकतो, मग काढायचं कसं. मग सर्वज्ञांनी त्याला उपाय सांगितला. उपाय नाही असं कोणताही रोग नाहीये या जगामध्ये. प्रत्येक रोगाला उपाय, प्रत्येक संकटाला उपाय आहे, प्रत्येक गोष्टीला उपाय आहे. फक्त ती शोधण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे, शोधण्याची नजर आपल्यामध्ये पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी विचारलं स्वामींना. स्वामींनी विचारल्यानंतर स्वामी म्हणले एक आकडा तयार करा. कोणता आकडा, आपण उन्हाळ्यामध्ये आंबे तोडतो बघा, मोठी काठी घेतो त्याला वरतून विळा टाकतो आपण आणि आंबे तोडतो, बरोबर ना. तसं असतं आकडा, तशा प्रकारचा आकडा तयार करा. आकडा तयार केल्यानंतर आपण त्या आकड्याने आपण कमळ तोडा. बघा म्हणतो आपल्या घरामध्ये आकडा असतोच, प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये असतो ना, काहीतरी काही नाही तोडण्यासाठी. ते पाहिलं की आपल्याला ही लीळा आठवली पाहिजे, ते पाहिलं की आपल्याला ही लीळा आठवली पाहिजे. कोणती लीळा, विश्वी या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी सांगितलं होतं. कोणता, हा लीळाचा उपाय सांगितलं होतं. मग ही ती काठी पाहिजे तर स्वामी आठवले पाहिजे. स्वामीने सांगितलं रामदेवाला अशा प्रकारे तोड म्हणून. काठी पाहिली का आपल्याला आठवत. प्रत्येक गोष्टीतून आपण स्वामींची लीळा आठवू शकतो. कोणत्याही गोष्टीमध्ये बसले असले तरी पण, हा माझे सर्वज्ञ सुद्धा या ठिकाणी आसनस्थ झाले होते, बसले सुद्धा. कोणी गाठी करत असेल तर सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचा जो परिवार होता, आचार्य असतील, महादाईचा असेल, अनेक जण होते, हे सुद्धा सर्वज्ञांचे चिंतन करत बसले होते. अशा प्रकारे आपण स्वामी कोणत्याही प्रकारे आठवण करू शकतो. फक्त आठवण्याची आपल्यामध्ये आवड पाहिजे. आवड असली सवड मिळते, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आवड असली आपल्याला सवड मिळते. त्या प्रकारे सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी ते आकडा जो होता तो आकडा तयार करायला सांगितला. त्यांनी फुलं तोडायला लागले कमळाचे. त्या ठिकाणी कमळाचे फुल तोडले, त्या आकडा तयार केला आणि रामदेवांनी म्हणजे दादोसाने त्या ठिकाणी ते कमळाचे फुलं तोडले आणि आणले. सर्वज्ञांसाठी आणले, नुसते आणले आणि ते धुवून आणले. बघा बघा स्वच्छता. आपण ज्या कोणत्याही ठिकाणी जात असतो ना, तर साधू संत असतील, परमार्गाच्या भेटीमध्ये हरिकरण असतील, त्यांच्या भेटीला जात असताना आपण सुद्धा ती स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. कोणती गोष्ट, आपण फळं घेतो, फळ डायरेक्ट कसे आपण भेटीला देतो, वास्तविक तसं नाही. त्या फळावरची औषध फवारणी म्हणली असते, अनेक गोष्टी झालेल्या असतात, परंतु आपण ते धुवून आपल्या त्या ते भेटी द्यायला पाहिजे. कोणाला, साधू संतांना असेल किंवा परमेश्वरासाठी आपण विडा वाहतो, विडा वाहत असताना ते धुवून आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. मग अशा प्रकारे त्यांनी ते फुलं आणले सर्वज्ञांसाठी. ते अंगद तयार केले. अंगद म्हणजे एक कमरेला बांधण्यासाठी एक कमरपट्टा असतो बघा, त्या प्रकारचे अंगद म्हणजे फुलांचं अंगद तयार केलं. ते कमळाच्या फुलांचं आणि सर्वज्ञांच्या कमरेला बांधलं. आणि त्यानंतर बाहुभूषणे, बाहुभूषण म्हणजे दंडात घालण्यासाठी भूषण असतात ना, ते भूषण कमळाच्या फुलांनी त्यांनी वेढलेलं आहे. कमळाचे, आपण गुलाबाच्या फुलांचं बघतो किंवा अजून कोणते मोगऱ्याच्या फुलांचे बघतो, कमळाच्या फुलांचं कधी बघितलं नाही. हे पहिल्यांदा चरित्रामध्ये पहिल्यांदा कमळाच्या फुलांनी बाहुभूषण तयार झालेले. रामदेवांनी कमळाचे भूषण तयार केले. ते झाल्यानंतर सर्व प्रकारची पूर्ण पूजा झाली, अष्टांगी पूजा झाली त्या ठिकाणी सर्वज्ञ चक्र.
आणि त्या ठिकाणी अष्टांग या पूजेचा त्या ठिकाणी सुरुवात झाली. आपण अष्टांग करतो ना अधिकरणाची, खूप अधिकरणाची करत असतो आपण अष्टांग. या ठिकाणी सुरुवात झाली होती. मग ती पूजा झाल्यानंतर सर्वांनी शिक्षक आमच्या समोर बसलेले आहेत. मग निरूपण आहे, फक्त पूजन. आपण काय करतो, कोणत्याही मार्ग जातो, पूजन करतो, पूजन झाले आपण मोकळं होतो. तसं नाही करायचं. आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वराच्या 2-4 गोष्टी ऐकण्यास भेटल्या पाहिजे, मिळायला पाहिजे की नाही. कुठे आपण नातेवाईकांच्या घरी जातो, नातेवाईकांच्या घरी भेटलो लगेच निघतो का? नाही, आजूबाजूचं विचारतो, इकडच्यांचं विचारतो, तिकडच्यांचं विचारतो, ते कसे ते कसे, तर सगळ्यांची विचारपूस करतो की नाही, करतो ना. तसंच परमार्गामध्ये गेल्यानंतर परमेश्वराच्या लीलांची विचारपूस सुद्धा आपण केली पाहिजे. देवाच्या लीलांची विचारपूस सुद्धा त्या ठिकाणी आपण केली पाहिजे. त्या ठिकाणी बसल्यानंतर आपण त्या बाबांना विचारलं पाहिजे, आम्हाला काहीतरी सांगा अपूर्व, की जेणेकरून आमच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि आमच्या भक्तीमध्ये भर पडेल, जेणेकरून आम्हाला परमेश्वर जो आहे तो भेटण्यासाठी आम्हाला मदत होईल. अशा प्रकारे पण सर्वज्ञांची पूजा केल्यानंतर रामदेव समोर बसल्यानंतर सर्वज्ञ शिक्षकांचं आपण निरूपण सुरुवात केलं. त्या ठिकाणी 2 दृष्टांत आहेत, मोठी लीला आहे. 2 दृष्टांत निरूपण केले, खाजेयाचा आणि अन्यायाचा. 3 दृष्टांत, खाजेयाचा आणि अन्यायाचा दृष्टांत. 2 दृष्टांत त्या ठिकाणी 3 दृष्टांत निरूपण केले, त्यामध्ये 2 हे मुख्य आहेत. खाजेयाचा दृष्टांत आहे म्हणून खाजे आपल्याला माहिती आहे, खाजे माहिती आहे का? कोणतं माहिती खाजे? नाही माहिती. खाजे म्हणजे आपण स्नॅक्स म्हणतो. आपण त्यांना स्नॅक्स म्हणजे फुलच सारखं थोडंसं सकाळी आपण पोहे किती खाल्ले, आपण थोडंच खाल्ले. आता जेवण कसं जोरात करतो, पोहे खाल्ल्यावर पोट भरलं का? नाही भरलं. जेवण केलं की पोट भरतं. तसं बघा, खाजे म्हणजे थोडंसं स्नॅक्स म्हणजे सकाळी थोडंसं काहीतरी चावम्या खाल्ल्यासारखं, मुरमुरे खाणं म्हणा किंवा अशा प्रकारे. मग अशा प्रकारे खाज्याचं दृष्टांत, खाजे खायचे तरी म्हणजे थोडंसं खाल्लं तर पोटाला बरं वाटतं, परंतु भूक मात्र त्या ठिकाणी जात नाही. त्याच प्रकारे अन्न, दुपारचं अन्न जेवल्यानंतर भूक जाते, परंतु संपूर्ण पिढ्या जात नाही. त्याचं अमृत पिजे तर अमर होईल, म्हणजे अमृत जर पिलं तर माणूस अमर होतो, त्याला मरणच राहत नाही. त्या प्रकारे खाज्याचा दृष्टांत जो सांगितलेला आहे, तो खाज्याचा दृष्टांत जो आहे तो दृष्टांत असा आहे बंधूंनो, खाजे म्हणजे थोडंसं जर खाल्लं आम्ही तर थोडं पोटाला बरं वाटतं, फक्त भूक मात्र जात नाही. तसं या देवता ज्या आहेत, या देवतांची भक्ती केली आहे, त्या देवतांच्या भक्तीने आपले थोडेसे नवस पूर्ण होतील, परंतु आपल्याला तो आनंद मात्र आपल्याला भेटणार नाही. ठीक आहे, थोडीशी भक्ती केल्यानंतर तुम्ही आपण पोट भरल्यानंतर थोडं तृप्त वाटतं, पण ते पूर्ण भूक लागतेच ना. त्याप्रकारे देवतांची भक्ती केल्यानंतर पुन्हा आपण ते देवतांच्या ठिकाणी भक्ती केली, त्या भक्ती केल्यानंतर आपल्या जन्माचं मुंचन होतं आपल्या नाही होत. पुनरपी जन्मणार पुनरपी मरणार, पुन्हा जन्मणार पुन्हा मरणार, पुन्हा जन्मणार पुन्हा, हे संसार चक्र जे आहे संसार चक्र चालूच राहणार आहे. याच्यामध्ये मुंचन होणार आहे का? नाही होणार. जेवलं पोट भरलं परत रात्री भूक लागते, परत रात्री जेवलं परत सकाळी भूक लागते, परत सकाळी जेवलं परत रात्री भूक लागते. म्हणजे हे जे चक्र आहे ना, संसार चक्र जे चालू आहे ना, हे चालूच राहणार. परत अमृत पेयचे तर आम्हाला होईल. अमृत पिल्यानंतर कोणी मरतं का माणूस? अमृत पिल्यानंतर माणूस मरेल का? नाही मरत. अमृत पिल्यानंतर माणसाला मरण नाहीये. त्या प्रकारे परमेश्वराची एक भक्ती जर केली तर या संसार चक्रापासून माणूस सुटू शकतो आणि सुटेलच, यामध्ये काहीही शंका नाही. अशा प्रकारची एक ग्वाही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी दिली आहे. तीच ग्वाही भगवान श्रीकृष्णाने द्वापारयुगामध्ये मामेकम शरणम व्रज सांगितले, म्हणजे माझ्या एकट्याला शरणे मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेल, या संसार चक्रापासून मुक्त करून मी तुला पुन्हा या संसार चक्रामध्ये अडकू देणार नाही, अशा प्रकारची ग्वाही देणारा भगवान श्रीकृष्ण आणि अशा प्रकारची ग्वाही देणारे माझे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी आम्हाला दिसतात. द्वापारयुगीचा सर्वज्ञ भगवान श्रीकृष्ण आणि कलियुगीचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, हे दोन्ही परमेश्वर अवताराने निरूपण एकच केलेलं आहे, परंतु ते संस्कृत मध्ये निरूपण आहे आणि ते सर्व जनसामान्यांना तुम्हा आम्हाला सर्वांना कळण्यासाठी मराठी भाषेतलं निरूपण आहे. हे मराठी भाषेतलं निरूपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी केले. ही पदयात्रा जी आलेली म्हणून प्रत्येक पावलं तुम्हाला एक पुण्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये म्हणतात, एक पावलं वारीसाठी चालल्यानंतर 1000 यज्ञांचं पुण्य लागतं म्हणतात ना. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये म्हणतात अशा. मग या परमेश्वराच्या पदयात्रा, परमेश्वराच्या स्थानांतरणासाठी आपण जी पदयात्रा करत आहोत, या एका पावलामध्ये कितीतरी अनेक जन्मांचा नाश आहे, अनेक कर्मांचा नाश आहे, अनेक कितीतरी असे अनंत जन्म जोडलेले आहेत ना. ते जन्म चुकवून आपल्याला पुण्य मिळण्याचं काम आपल्या एका पावलामध्ये होतं. हे आपण या ठिकाणी जोडलेलं आहे. आपण या ठिकाणी पदयात्रेची जी काय एक एक पाऊल चालणं म्हणजे काय आपल्याला वाटतं 15 किलोमीटर आलो लई थकलो. तुम्ही थकले. असे अनेक पदयात्रा केल्या तुम्ही, अनेक देवतांच्या पदयात्रा केल्या, अनेक वाऱ्या केल्या, अनेक दिंड्या केल्या, त्या ठिकाणी मुंचन झालेलं नाहीये. हे एकच ठिकाणी, या ठिकाणच्या पदयात्रेने आपल्या सर्वांचं मुंचन होणार.
या ठिकाणी या परमेश्वराच्या पदयात्रेने आपल्या सर्वांचे परिचय होणार. अनेक दिंड्या अनेक जन्म गेले आपले, अनेक वेळे जन्म दिले, मुळे जन्म दिले. म्हणजे तुम्ही प्रत्येक जाती प्रत्येक जीवजातीला आपण जन्म दिलेला आहे, परंतु परमेश्वरासाठी मात्र आपण कोणीही जन्म दिलेला नाही. तो परमेश्वरासाठी जन्म देण्यासाठी आपण या ठिकाणी ही पदयात्रेची जी निवड केलेली आहे ना, ही वाटचाल जी आहे ना, ही वाटचाल परमेश्वराला जन्म देण्याची वाटचाल आहे. परमेश्वराला माझं जीवन अर्पण करतोय, ही त्यागाची वाटचाल आहे, ही मोक्षाची वाटचाल आहे. ही मोक्षाची वाटचाल आहे, त्यागाची वाटचाल ही परमेश्वराने घेऊन जाणारी वाटचाल आहे. आणि घेऊन जाण्यासाठी आपल्यासाठी आपल्या सोबत जे झटत आहेत ना, हे संत मंडळी, या संत मंडळींच्या सोबत आपल्याला चालायचं आहे. कारण संघ म्हणजे जवळीक, सोबत जी असते ना आपली जी सोबत ती चांगली असावी, ती मोक्षाची वाटचाल दाखवणारी असावी. आणि तुम्हाला मोक्षाची वाटचाल दाखवणारे संघ म्हणजे सोबती तुम्हाला भेटलेले आहेत, ते म्हणजे हे संत मंडळी आहेत. यांच्या सोबतीनेच आपल्याला मोक्षाच्या मार्गाकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. म्हणून या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्र स्वामींच्या पदस्पर्शनाने श्रीचरणाने स्पर्श झालेले सर्व स्थान आपण वंदन करत असताना प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर त्या लीळेची शिदोरी घेऊन आपल्या घरी जाऊन, आपल्याला घरी गेल्यानंतर आपल्याला लहान मुलांना असेल किंवा आजूबाजूच्यांना असेल किंवा संपूर्ण गाव जे भेटतील ते आपण लिहायच्याच गोष्टी करायच्या. आजूबाजूच्या गोष्टी केल्या तर मग काय भेटतं सांगा. तो काहीतरी म्हणला होता, तो त्याला काहीतरी म्हणलं होतं, त्याचे भांडण झाले, त्याला मारलं, तिकडचीला मारलं, त्या खाल्ल्या वेळेत असं झालं, वरच्या वेळेत असं झालं. परमेश्वराने एवढं आपल्याला सांगितलं. तुम्ही जेवढं परमेश्वराला आठवाल तेवढं परमेश्वर तुमच्या जवळ येईल. जेवढं तुम्ही देवाला आठवाल तेवढं तुमच्या जवळ येत राहील. तुम्ही एक पाऊल टाकलं तर परमेश्वर 100 पावलं टाकेल. तुम्ही आज एक पाऊल टाकले तर परमेश्वर तुमच्या अजून 100 पावलं जवळ येतोय. आज आपण पदयात्रा करतोय ना, एक पावला मागं परमेश्वर 100 पावलं पुढे येतोय. याची आपल्याला सर्वांना कल्पना असू द्या. म्हणून आपण जे पाऊल टाकतोय ना, हे अत्यंत विचारपूर्वक पाऊल टाकतोय. हे पाऊल टाकत असताना आपल्या अनेक यात्रा आहेत, गाडी यात्रा असेल किंवा अजून विमान यात्रा असेल, अनेक प्रकारची यात्रा आहेत, परंतु सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेली पदयात्रा ही पदयात्रा. कारण गाडी यात्रा जर असेल तर गाडी यात्रेमध्ये आपण बसलो की 2 मिनिटं झोप लागते गाडी, इकडचे तिकडचे गोष्टी सुटतात. पण पदयात्रेमध्ये चालत असताना प्रत्येक पावलामागे आपण गाठीचा मणी ओढत असतो, परमेश्वराचं चिंतन करत असतो. यामध्ये परमेश्वराचं चिंतन आहे, मरण आहे, या ठिकाणी स्थानवंदन आहे. म्हणून बंधूंनो, ही पदयात्रा जी आहे ही पदयात्रा अत्यंत महत्वाची आहे, मोलाची आहे. या पदयात्रेला आपण अशाच प्रकारे दरवर्षी अजून वेगाने अजून संख्येने वाढत जाऊ याची आपण काळजी घेऊन आपण या पदयात्रेला चालायचं आहे. एवढं बोलून माझी दोन अतिशय सुंदर असं मार्गदर्शन तथा वेळा सांगितलेले आहेत. दादाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ. बंधूंनो, हा जो योगेश आहे हा का दिलेला नाही काही नाही बरं का. त्याचा योग असा आला की लहानपणापासून त्याला धार्मिक आवड होती. तो अतिशय श्रीमंत घरचा आहे. आम्ही स्वतः त्याच्या घरी गेलेलो आहे कंपनीला. आई वडील सुद्धा खूप धार्मिक आहेत. दुसरे 2 भावंड आहेत मोठ्याने, एक इंजिनियर आहे, एक क्रिकेटपटू म्हणून त्या भागात प्रसिद्ध आहे. आणि हा आदरणीय श्रद्धे लिंगमपल्ली निवासी मचाली बाबा यांच्या सन्निधानात राहून त्यांनी या धर्माच्या नेमकाच म्हणजे यावर्षी संन्यास झाला. मात्र तो मार्गात सातारा आश्रम आहे ना, तिथं आज नारेश्वरला आपल्या भागात पोथी होती. त्या आश्रमात त्यांनी ब्रह्मविद्येच्या धडे गिरवलेले आहेत. आणि सोबतच त्यांना आदरणीय श्रद्धेय या संघ संघात सेवा मंडळाचे ज्येष्ठ संयोजक मनोहर दादा मचारी याचं सुद्धा सतत मार्गदर्शन असते. त्याबद्दल मी ऐकून होतो, मात्र प्रत्यक्ष आज त्याची सांगण्याची शैली आणि ऐकलं ते वाटून आज जर मनाला बरं वाटलं की आज आम्ही या पदयात्रेमध्ये त्यांना घेतलं, त्याचं एक काहीतरी फळ वाटलं. कारण की तरुण वर्गाला आम्ही या पदयात्रेमध्ये सहभागी घेऊन जास्तीत जास्त या धर्माची जेवढी पताका आपण जास्त फडकविण्याचा प्रयत्न आमच्या मंडळाचा राहणार आहे. आणि आपल्या सर्वांच्या सहयोगानं हे मंडळ असंच वरचेवर त्या ईश्वराचं चिंतन करीत राहणार आहे. तरी जी लीळा सांगितलेली त्या लीळेमधून आपण एकच जायचे ते म्हणजे आकडा लक्षात राहिला पाहिजे. कोणता आकडा आपल्याला इकडे तर आपल्या मराठवाड्यात ताराचा आकडा, लाईट वरचा आकडा. ते टाकताना आपण किती वेळा कुठले इसवी जर पुढे आपल्याला टाकला की आपण किती आठवण तर कोणती आठवली पाहिजे? इसवी कमळाच्या फुलाची. कुठलं गाव
असो पुढचं अंतर काही जास्त नाही, त्यामुळं आपल्याला यांचं प्रवचन तर आपल्याला 5 तारखेपर्यंत घ्यायचं.